Welcome and good morning, all of you. Our next point of commerce paper fifth marketing. It is a role of consumer organization. ग्राहक संघटना ज्या असतात त्या ग्राहक संघटनाची भूमिका कशा पद्धतीने असते त्याचं डिस्कशन आता आपण करणार आहोत. कंज्युमर ऑर्गनायझेशन ॲडव्होकसी ग्रुप दॅट टू प्रोटेक्ट पीपल फ्रॉम कॉर्पोरेट बिकॉज लाईक अनसेफ प्रोडक्ट, फॉल्स ॲडव्हर्टायझिंग, पोल्युशन एटसेट्रा. ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे चुकीची जाहिरात करणं किंवा एखाद्या व्यक्तीला अनसेफ प्रोडक्ट म्हणजे त्याला त्याच्यापासून काहीतरी धोका निर्माण होईल अशा पद्धतीची वस्तू त्याला प्रोव्हाइड करणं किंवा पोल्युशन, ह्या सगळ्या गोष्टींसाठी एखाद्या कस्टमरला प्रोटेक्ट करायसाठी ह्या ग्राहकाच्या संघटना असतात. द एम ऑफ कंज्युमर ऑर्गनायझेशन इज टू एस्टॅब्लिश अँड टू अटेम्प्ट टू एन्फोर्स कंज्युमर राईट्स. म्हणजे ग्राहकाचे हक्क अबाधित ठेवण्यासाठी या संघटना मार्केटमध्ये काम करत असतात. द रोल ऑफ दिस ऑर्गनायझेशन इज एक्सप्लेन्ड ॲज अंडर. म्हणजे त्याचा रोल कशा पद्धतीने आहे याची इन्फॉर्मेशन आता आपण पुढे बघूया. फर्स्ट वन इज अ कंज्युमर अवेअरनेस किंवा एज्युकेटिंग कंज्युमर्स. कंज्युमर ऑर्गनायझेशन प्ले अन इम्पॉर्टंट रोल इन मेकिंग कंज्युमर अवेअर ऑफ देअर राईट्स. म्हणजे ग्राहकांचे जे हक्क आहेत त्या हक्काबद्दल त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये जागरूकता निर्माण करण्याचं सगळ्यात महत्त्वाचं काम हे कंज्युमर जे ग्रुप असतात किंवा कंज्युमरचे ऑर्गनायझेशन असतात ते करत असतात. यूज ऑफ प्रिंट मीडिया बाय मेकिंग ब्रॉशर्स, फ्लायर्स, ॲडव्हर्टाइजमेंट. थ्रू प्रिंट मीडिया दे एज्युकेट टू कंज्युमर्स अबाउट देअर राईट्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज. देन टी व्हीज असतील, रेडिओज असतील, ह्या सगळ्या माध्यमातून त्या ठिकाणी त्यांना इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करून ग्राहकाचे हक्क कोणते, अधिकार कोणते आणि ते प्रोटेक्ट कसे करावेत याची सगळी माहिती त्याद्वारे त्यांना पोहोचवली जाते. नेक्स्ट वन इज अ क्वालिटी टेस्ट. These organization collect quality test of different products from time to time and रिलीज द रिझल्ट. आता याच्यामध्ये काय होतं की एखादी वस्तू मार्केटमध्ये आल्यानंतर ती वस्तू टाईम टू टाईम टेस्ट केली जाते. म्हणजे वस्तू कशा प्रकारची आहे, ती सेफ आहे की नाही, ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या जातात आणि त्याच्यानंतर मग त्याचा रिझल्ट तो रिलीज केला जातो, लोकांपर्यंत पोहोचवला जातो. इन दिस वे दे प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन टू कंज्युमर्स अबाउट द ऑथेंटिसिटी ऑफ प्रोडक्ट अँड प्रोटेक्ट देम. ज्यावेळी काय होतं की एखादी समजा गोष्ट आपल्याला कळलेली असेल तर ती कस्टमरपर्यंत पोहोचवणं, हे पोहोचवण्याचं काम ऑथेंटिकरित्या ह्या ग्रुपद्वारे केलं जातं. Apart from this organization also work conducting investigation, research on consumers problem. म्हणजे कस्टमरचे जे काही समस्या असेल, काही प्रॉब्लेम असतील तर त्याच्यावरती इन्व्हेस्टिगेशन करण्याचं काम देखील या संघटनेद्वारे केलं जातं. Then next one is a legal assistant and filing petition. These consumer bodies help the consumer by providing legal advice to them or any aid requirement so that they know their rights and fight for the same. एखाद्या समजा कस्टमरची फसवणूक झालेली असेल तर त्यावेळी त्याला लिगल ॲडवायझर म्हणून काम करणाऱ्या या संघटना असतात. मग कशा पद्धतीने पुढे जावं, कशा पद्धतीने त्या ठिकाणी पिटिशन दाखल करावं, याचिका दाखल करावी, ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्याद्वारे त्यांना कळत असतात आणि तुमचे अधिकार कोणते आहेत ते कशा पद्धतीने आपण वापरावे ही सगळ्या गोष्टी याच्यामधून कळत असतात. दे ॲक्ट ॲज अ मीडियम wherein they file a petition in the court of law on behalf of the consumer to help them in getting justice. मग त्याला न्याय मिळवून देण्यासाठी या संघटना काम करत असतात. Then organizing protest. They organize protest on various issues which could hamper a customer. These issues include adulteration, hoarding, black marketing, underweight selling, unnecessary rise in price अँड सो ऑन. म्हणजे वस्तूच्या किमतीमध्ये भरमसाठ भर करणे, वस्तू आहेत त्या वजनापेक्षा कमी वजनाच्या देणे, काळ्या बाजारामध्ये त्या ठिकाणी वस्तू विकणे, ह्या सगळ्या गोष्टीपासून त्या ठिकाणी ग्राहकाचं संरक्षण व्हावं ह्यासाठी ह्या संघटना मोठ्या प्रमाणावरती काम करत असतात. देन नाउडेज अ कंज्युमर ऑर्गनायझेशन आर प्लेईंग अ मेजर रोल इन एनकरेजिंग कंज्युमर्स टू रेज देअर व्हॉइस अगेन्स्ट फॉल्टी अँड इन्फेरियर प्रोडक्ट. म्हणजे एखादी वस्तू फॉल्टी असेल, इन्फेरियर असेल तर त्याबद्दल आवाज उठवण्यासाठी ह्या कस्टमरला प्रोटेक्ट करत असतात. देन नेक्स्ट इज अ प्रमोटिंग नेटवर्क ऑफ कंज्युमर असोसिएशन. कंज्युमर ऑर्गनायझेशन आर ट्राईंग टू ग्रो देअर नंबर्स. त्यांची संख्या कशी वाढेल याच्याकडे त्या ठिकाणी लक्ष देतात. ते आपले कस्टमर जास्ती असते याच्यामध्ये कसे समाविष्ट होतील याकडे बघितलं जातं. दे वॉन्ट टू कवर ऑल द रिजन्स ऑफ द कंट्री सो दॅट कंज्युमर्स ऑफ ऑल रिजन्स आर बेनिफिटेड बाय देअर सर्व्हिस. त्याच्यामुळे काय होतं की मॅक्झिमम कस्टमर याच्यामध्ये इन्क्लूड झाल्यामुळे त्यांना सर्व्हिस पण त्या पद्धतीने पूर्ण देशामध्ये मिळू शकते. दीज एफर्ट्स इज टू रीच अ स्टेट अँड डिस्ट्रिक्ट लेवल. आणि हे एफर्ट्स त्यांचे राज्य किंवा जिल्हा पातळीपर्यंत हे पोहोचत असतात. The next one is the extending support to the government. Consumer organization inform the government bodies unfair trade practices such as adulteration, artificially scarcity, inferior quality product, etc. ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतील त्या गोष्टीबद्दल सुद्धा त्या ठिकाणी एक्सटेंडिंग सपोर्ट टू द गव्हर्नमेंटला त्या ठिकाणी ते प्रश्न विचारू शकतील. दिस इज टर्न हेल्प्स द गव्हर्नमेंट टू कंडक्ट प्रोसिडिंग इन टाईम. देन नेक्स्ट वन इज अ बायकॉटिंग गुड्स.
At time, the organization ask customers to boycott the goods that are defective or unhealthy. This one of the means of register their protest. समजा एखादी गोष्ट अनहेल्दी असेल, समजा फॉल्टी असेल, डिफेक्टिव्ह असेल, तर त्यावेळी त्या ठिकाणी बायकॉट करण्यासाठी सुद्धा कस्टमरला प्रोटेक्ट करत असतात. सो दीज आर द सम रोल ऑफ द ऑर्गनायझेशन ऑफ फॉर द कस्टमरच्या दृष्टिकोनातून त्याचा फायदा व्हावा, ते सुरक्षित व्हावा या दृष्टिकोनातून ह्या सगळ्या गोष्टी कस्टमर ऑर्गनायझेशन हे कंडक्ट करत असतात. सो these are the role of customer organization, and next point of this chapter it will be discussed in the next presentation. Thank you.